कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यामध्ये तापट स्वभाव कोणाचा आहे? सगळ्यात दुसरीकडे बोट दाखवतो यांचा तापट स्वभाव आहे, खूप सांभाळून राहावं लागतं यांच्यासोबत। का हो, कशामुळे? मला खूप लवकर राग येतो, कोणत्या पण गोष्टीचा राग येतो आणि खोटं बोललेलं त्यांना अजिबात पटत नाही मला। मैत्रीमध्ये थोडंसं खोटं बोललं का त्यांना लगेच म्हणजे सोडून जरी गेलं ना कुठं ट्रिपला वगैरे तर मला राग येतो। पण एक सांगा, कधी गेले आहेत का अशा? गेलेले होते ना एकदा। काय झालेलं? आता बाकी शांत राहा, बोला काय? त्याने काय नाही, इथं कुंभारी म्हणून तिथं वनभोजनाला मला सोडून गेले सगळ्या जणी। मी माहेरी गेले तर मी म्हटले मी येते उद्या, थांबा, तर ते थांबले नाही, मला सोडून निघून गेल्या। पण तेव्हा मी इतकी तापले ना, तेव्हापासून ते आता मला कुठंच सोडून जात नाही, मला घेतल्याशिवाय जातच नाही त्या कुठं। तुम्ही तापले म्हणजे काय केलं त्यांनी? त्या म्हणजे त्यांचा ते बोलायला जेव्हा लागते ना, तेव्हा आम्ही सगळेच घाबरून जातो, सगळे शांत बसून जातो। हा फक्त ऐकून घ्या, हे काय म्हणताय सध्या ऐकून घ्या। गावाप्रमाणे स्वभावात कांद्याचा तिखटपणा भरलेला आहे। मग एकदम त्या चिडतात काय? बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही तिकडे पिकनिकला गेला होता, मग यांना नेल्यामुळे काय फरक पडणार होता? का नाही नेलं तुम्ही? मग त्या माहेरी होत्या ना, आणि सुट्टी होती त्या दिवशी म्हणून, आणि संडे असल्यामुळे आमच्या शाळेला सुट्टी होती, मग आम्हाला संडे पण मला सांगा, उद्या या आल्यानंतर हे वातावरण बदलणार, हे त्या पिकनिक मध्ये तुमच्या लक्षात आलं होतं? आम्ही फोटो पण शेअर केले, काय बोलायला राजेश्वरी आले तर काय बोलेल, चिडेल ती, पण मग जाऊ, ती नव्हती ना, मग आपण आलो निघून। पण तुम्ही नुसत्या गेला नसाल ना, तुम्ही काढलेले फोटो त्या ग्रुपवर परत 10 वेळा टाकले। मला दुसरीकडे कळली ही गोष्ट, या पिकनिकला गेल्या होत्या म्हणून। हा, मग तुम्ही एकदम थांबले मी ज्वालामुखी। पण मिस्टरांवर पण राग काढत असाल? मिस्टर शांत बसून घेता माझ्या समोर। तुमचे मिस्टर तुम्हाला काय सल्ला वगैरे देतात? हो देतात। काय काय सल्ला देतात? सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची घरामध्ये, हे सांगतं मला। मुळात ती शांतच आहे, तिला शांत सांगायची गरज नाहीये। तुम्हाला काय सल्ला देतात मिस्टर? मला देण्यापेक्षा म्हणजे मीच त्यांना सल्ला देते। काय काय काय? ते यमानशिप करतात ना, त्यामुळे मग त्यांना डॉक्टरांकडे जाऊन प्रेझेंटेशन वगैरे द्यायचं असतं, मग थोडंफार जेवढं मला माहिती आहे तेवढं तयारी करून घेते, करत जा। तयारी करून तयारी घेते। त्यांची ऑलरेडी ट्रेनिंग झालेली, पण ते मी पण थोडी तुमचं सगळ्यांचं अरेंज मॅरेज? लव्ह विथ अरेंज माझं। तुमचं कुठे ते? आत्याचाच मुलगा होता माझा, नेहमी मामाच्या गावी यायचा। आता मामाच्या गावी नेमकी मला भेटायला यायचे की मामाला भेटायला यायचे तेच कळलं। विचारलं, पण मग असंच मजाक मध्ये बोलायचे असं। पण मला सांगा, आता ते म्हणतात का की तेव्हा गावाला नसतो आलो तो बरं झालं असतं? पस्तावा करता ना मग। पण छान, तुमचा ग्रुप चांगला आहे, हो की नाही? वाद झाले होते या दोघींचे फार। कधी? एक तर ती तापट आणि त्याच्यात ही तापट। आम्ही बचत गटामार्फत काम करतो, आणि मग कर्ज हवं होतं, तिलाही हवं होतं आणि हिलाही हवं होतं, दोघींनाही कर्ज। आणि मग आता या दोघींनाही कर्ज हवं म्हटल्यावर काय झालं की तिचा नंबर झालेला नव्हता, हिचं झालेलं होतं, हिला मिळणार नव्हतं। तिला मंजूर झाल्यानंतर मग हिची अपेक्षा होती की तिने स्वतःहून मला द्यावं, पण मग तिने काही दिलंच नाही। आणि घरूनही बोलणं झालं असेल की बघ तुझी मैत्रीण असून तुला कर्ज मिळालं नाही, आणि मग त्यावरून भांडण नाही, किती दिवस बोलत नव्हतं? 6-7 महिने बोलत नव्हतो आम्ही दोघी जणी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।